अंबरनाथमधील खवय्यांसाठी खुश खबर। अंबरनाथ स्टेशनपासून एका मिनिटाच्या अंतरावर हॉटेल आमंत्रण फॅमिली रेस्टॉरंट व्हेज आणि नॉन व्हेज याचे भव्य असे उद्घाटन दिनांक 12 जून रोजी बापू आर्केड स्टेशन रोड अंबरनाथ पूर्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या हॉटेलचे उद्घाटन शहर प्रमुख अंबरनाथ अरविंद शिवलिंग वाळेकर, माजी नगराध्यक्ष अमरजळी अरविंद वाळेकर, माजी नगरसेवक राजू वाळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले। अरविंद बाळा मालसुरे, प्रदीप साळवी, विशाल मराठे यांच्या नवीन आमंत्रण हॉटेलचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी या हॉटेल आमंत्रणला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। या हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ उपलब्ध आहे। इथे फॅमिली रेस्टॉरंट चव अशी जी समाधान देणार, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल, चविष्ट आणि दर्जेदार जेवण मिळेल अशी हमी दिली जात आहे। सर्व भागीदार मराठी बांधव असून त्यांचे विशेष कौतुक करत त्यांना सदिच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।
आम्ही सर्वांनी मिळून आमच्या हॉटेलचं नाव आमंत्रण ठेवलेलं आहे। म्हणून मी सर्वांना विनंती करतो, म्हणजे जे खवय्ये आहेत, खरोखर खवय्ये आहेत, त्यांना मी विनंती करतो की आमच्या हॉटेलचं नाव आमंत्रण आहे आणि ह्या आमच्या आमंत्रणाला तुम्ही जरूर भेट द्या। एकदा आमच्या हॉटेलची चव चाखा। तुम्ही एकदा चव चाखाल तर नक्कीच परत परत याल, याची आम्ही ग्वाही देतो तुम्हाला। तर अंबरनाथमध्ये कसं आहे, यापूर्वी आपल्या फॅमिली ओरिएंटल असं रेस्टॉरंट कुठेच नव्हतं। आम्ही आमंत्रण हे रेस्टॉरंट आम्ही चौघांनी, आम्ही मित्रांनी हे ओपन करून आम्ही अंबरनाथकरांना जास्तीत जास्त व्हेज नॉनव्हेज आमचा भर जास्त करून जो आहे तो फिशवर आहे आणि आमच्याकडे कॉन्टिनेंटल, इंडियन, चायनीज आणि जास्त तंदूरवर आमचा भर जो आहे तो जास्त करून आमचा फिशवर आहे। ते आता मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे की आम्ही जास्त फोकस आमचा जो आहे आपल्या अंबरनाथमध्ये जास्तीत जास्त फॅमिली ज्या लांब पट्ट्याला जातात, म्हणजे MIDC वगैरे इकडे, तर आपल्या जवळच्या क्षेत्रात कसं येऊन ते आमच्याबरोबर डायनिंग करतील याकरता आम्ही अंबरनाथमध्ये अशा प्रकारे रेस्टॉरंट ओपन केलेले आहे। अंबरनाथची लोकसंख्या एवढी वाढते की अनेक हॉटेल्स कमी पडतात आणि महत्त्वाचं सगळ्यात आहे आजचं आनंदाचा दिवस की आज हॉटेल लाईनमध्ये हे हॉटेल चालू केलं आहे ते सगळेचे सगळे माझे मित्र मराठी आहेत। अरविंद मालुसरे हे आमचे कट्टर शिवसैनिक आहेत शहर शाखेचे, आणि त्यांच्यासोबत असलेले साळवी, त्याचबरोबर मराठे, ही सगळी मंडळी यांनी हा उद्योग सुरू केलेला आहे आणि स्टेशनच्या अगदी नजदीक आहे, जे अंबरनाथमध्ये इतर ठिकाणी मिळत नाही। ते जेवण इथे घरगुती जेवण, चांगलं जेवण, व्हेज नॉनव्हेज, हे अंबरनाथकरांची खऱ्या अर्थाने भूक भागवण्याचा उपक्रम या आमंत्रण या हॉटेलमध्ये होणार आहे। आणि म्हणून आम्ही सगळेजण खूप मोठ्या संख्येने अंबरनाथकरांनी, अरविंद मालुसरे आणि त्यांची पूर्ण मित्रमंडळ यांनी जो हा उपक्रम सुरू केला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत आणि अंबरनाथकरांच्या वतीने आम्ही भरभरून त्यांना शुभेच्छा देतो आणि अंबरनाथकरांना सांगतो की आपण जरूर या हॉटेलमध्ये या आणि एकदा तरी जेवणाचा लाभ घ्या, नंतर तुम्हाला कळेल की खरोखर आपण एक वेगळ्या ठिकाणी आज जेवणासाठी आलेलो आहोत। मुलांनी पुढे यायला हवं आणि त्यांनी काही उद्योगधंदा चालू करायला हवा। तर वाळेकर साहेबांच्या आशीर्वादाने आणि आपले मित्र जे आहे अरविंद मालुसरे आणि त्यांचे जे मित्रवर्य आहेत मराठे, साळवी, असे 4 लोकांनी मिळून जो हा नवीन बिझनेस जो चालू केलेला आहे, तर हे एक प्रकारचं धाडस आहे म्हणेन मी, आणि त्या धाडसाबद्दल त्यांचं खूप अभिनंदन करतो। आणि त्यांनी जे इथले चेफ घेतलेले आहेत तेही मराठी मुलं आहेत, ते आपल्या गावातली मुलं आहेत, चेफ पाटील म्हणून आहेत। तर हे दोन्ही चेफ अतिउत्कृष्ट नावाजलेले चेफ या इथं घेतलेले आहेत त्यांनी, आणि त्यांच्या काही डिशेस खूप फेमस आहेत। तर त्या आपल्याला फक्त आमंत्रण हॉटेलमध्ये, जे एकदम हाकेच्या अंतरावर स्टेशनवरनं निघाल्यावर बाहेर लगेच आपल्याला मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय झालेलं आहे की सध्या खाद्य संस्कृती ही आपण बघतो की सगळीकडे फोफावते आहे, आणि हा जो बिझनेस आहे खाद्य संस्कृतीचा हा खूपच म्हणजे भरभराटीला जाणारा बिझनेस आहे। आणि हा बिझनेस ह्यांनी इथे चालू केलेला आहे आणि सगळ्या अंबरनाथकरांना जो इथं या आमंत्रणमध्ये आमंत्रण आहे अरविंदजीतर्फे आणि साळवीजींतर्फे आणि मराठीजींतर्फे, त्यांनी सगळ्यांनी इथे यायचं आहे आणि इथला आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद।